पण बिटिया, ती काही बोलायच्या आधीच सुयशने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. ताई, सुयश ठीक आहे ना? माझं मन अस्वस्थ होत आहे. तुम्ही कुंकू त्याला दिले ना? हो बिटिया, ठीक आहे सुयश बाबा, मी त्यांना कुंकू दिले. तो खुश आहे ना? आणि रोनिता, ती खूप सुंदर दिसत असेल ना? ती तर तशीही इतकी सुंदर आहे. तुम्ही त्या दोघांचा फोटो तर काढलाय ना? हा बिटिया, त्या पुन्हा रडायला लागल्या होत्या. ताई, नाही, काय करताय तुम्ही? अपशकुन करू नका. खूप दिवसांनी सुयशच्या आयुष्यात आनंदाने दार ठोठावले आहे. सर्व काही ठीक होऊ दे. आता तो मी दिलेल्या दुःखातून उभरेल. चला तुम्ही या, आपल्याला निघायचे आहे. तिने आपले अश्रू आवरताना सांगितले आणि फोन कट केला. पप्पा, नूर आणि प्रियमची काळजी घ्या. मी ट्रेनची माहिती काढून येते आणि ताईलाही फोन करते, ती राघवेंद्रला म्हणाली. राघवेंद्रने होकार दिला. प्रियम आणि नूर यांच्यामध्ये बसला आणि त्यांच्या हातात एक एक चॉकलेट दिले. प्रीतीने त्यांच्याकडे पाहिले आणि मग वळून निघून गेली. तिचे मन भरून आले होते. तणावामुळे डोळे लाल झाले होते. आपले प्रेम आणि पती दुसऱ्याच्या हाती सोपवणं किती वेदनादायी होतं. जणू काही आज ती त्याच्यापासून दूर जात होती. ती वाईटरित्या तुटली होती. सुयशच्या इतक्या प्रेमात पडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. पण प्रेमाने तिच्यात मुळे रुजवली होती आणि ती इतकी घट्ट होती की सगळी वादळही तिच्या प्रेमाला हादरवू शकली नाहीत. मनाची तळमळ आता असह्य होत होती. ती एका खांबाला टिकून उभी राहिली. सुयश डोळे बंद करताना तिचे ओठ हलले. हा प्रीती. तिला डोळे मिटूनही त्याचा आवाज ऐकू येत होता. आता मला छेडू नकोस सुयश. आता मला जरा शांती दे. मला अजूनही तुझा आवाज ऐकू येतोय. एवढी परीक्षा घेऊ नकोस माझी. ती बंद डोळ्यांनी म्हणाली. आय लव्ह यू प्रीती. तिने डोळे उघडले तेव्हा खूप अश्रू आले होते गालावर. त्या अश्रूंमधून तिला सुयशचा चेहरा अस्पष्ट दिसला. तिचे विचार आज इतके वरचढ झाले होते की हकीकत पण तिला तिची कल्पना वाटत होती. अश्रूंमधूनही ती मंद हसली. हो सुयश, माझे पण तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे आणि नेहमी तुझ्यावर प्रेम करीन. मला माफ कर सुयश. तिने बडबडत त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. तिला माहीत होते हा तिचा भ्रम आहे. त्याची प्रतिमा क्षणार्धात नाहीशी होईल. पण त्याचा हात तिच्या गालाला लागला आणि ती शुद्धीवर आली. मोठे मोठे डोळे आश्चर्याने आणखीन मोठे झाले. तिने पटकन हात मागे घेतला आणि मागे फिरली. गालावरचे अश्रू पुसले. प्रीती. तो पुन्हा तिच्यासमोर आला. सर, तुम्ही इथे काय करताय? आज तुमचे लग्न आहे. आम्हाला आता निघायचे आहे, त्यामुळे आमच्यापैकी कोणीही लग्नाला उपस्थित राहू शकत नाही. ती आपली अस्वस्थता नियंत्रित करत म्हणाली. आज तुझे कुंकू कुठे आहे? त्याने तिच्याकडे बघत विचारले. त्याचे डोळे लाल झाले होते. आवाजात तीव्रता होती. तो तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होता. तिने साधा येलो कलरचा सूट घातलेली ती त्याच्यासमोर रडणारे डोळे आणि उदास चेहऱ्याने उभी होती. पापण्या झुकलेल्या होत्या. तिच्या निरागसतेबद्दल त्याचे हृदय दुखत होते. तो त्याचे ओलसर डोळे तिच्याकडे रोखून उभा होता. ते मी कदाचित घाईत लावायला विसरले. ती खूप अस्वस्थ होती. आणि मंगळसूत्र? मी ते नाही घालत. तिने स्वतःला आवरले होते. सुयशचे हात तिच्या दिशेने सरकले आणि गळ्यात मंगळसूत्र घातले होते. ती त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहत होती की त्याने तिच्या भांगात कुंकूही भरले होते. जणू तिला भानावर आली होती. हा कसला उद्धटपणा आहे? मी दुसऱ्याची आहे. हिंमत कशी झाली तुझी? तुझ्या लग्नाच्या दिवशी तू असं करतोयस? वेदनेच्या तीव्रतेने आवाज भरला होता. तुझ्या नवऱ्याचे नाव काय? त्याने अतिशय शांतपणे विचारले. प्रीतीचे ओठ थरथरत राहिले. सुयश प्रताप चव्हाण आहे ना? मग त्याला सोडून कुठे चालली आहेस? कोणाचीही पर्वा न करता त्याने तिला मिठी मारली होती. हे काय? तिच्या तोंडून पुढचे शब्द बाहेर पडलेच नाहीत. त्याच्या स्पर्शाने तिला गप्प केले होते. इतके दिवस या मिठीसाठी ती तळमळत होती. त्याचा प्रेमळ स्पर्श तिला जाणवत होता. तू माझा इतका तिरस्कार करायला लागलीस की मला दुसऱ्याच्या हवाली करणार होतीस. आता मला सर्व काही कळले आहे. आता प्लीज खोटं बोलू नकोस. मला माफ कर प्रीती. सॉरी, प्लीज मला माफ कर. त्याच्या आवाजातला ओलावा प्रीतीला मेणासारखा विरघळवत होता. ती तडफडत होती. त्याला वेदना व्हाव्यात असे तिला कधी वाटलेच नाही. तिची नजर मागे उभ्या असलेल्या मीनाताईवर पडली, जिच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू होते. बिटिया, आता सर्व काही ठीक आहे. सत्य सर्वांसमोर आले आहे.
सर्वांना माहीत आहे की तू जे काही केलंस ते राघवेंद्र भाई साहेब आणि सुयश बाबांचे प्राण वाचवण्यासाठी होते. त्या जवळ येऊन म्हणाल्या, ताई, ही गोष्ट कधी बाबांसमोर आली नाही पाहिजे की तेच या सगळ्याला कारणीभूत आहेत, नाहीतर त्यांना ते सहन होणार नाही. पुढचे शब्द तोंडातच राहिले. हे सर्व ऐकून राघवेंद्र लडखडायला लागले होते. सुयश पटकन पुढे सरसावला आणि त्यांची काळजी घेतली. प्रीतीही त्यांच्या दिशेने गेली. बाबा, तुम्ही ठीक तर आहात ना? ती धावत त्याच्याजवळ आली. त्याचा हात तिच्या हातात घेतला. पण प्रीतीचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे त्यांना सहन होत नव्हते. खरं सांग प्रीती, तुला माझी शपथ, तू असं का केलंस? सांग बेटा. आज खूप दिवसांनी त्यांनी तिला असे संबोधले होते. काका, तुम्ही चला, मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण तुम्ही धीराने ऐका, कोणताही ताण घेऊ नका. आता सर्व काही ठीक आहे. पहा, प्रीती आणि मी एकत्र आहोत आणि पुन्हा कधीही वेगळे होणार नाही. सुयशने त्यांना सावरले. घरी जाण्यासाठी आपल्याला डावीकडे जायचे होते, तुम्ही उजवीकडे चाललाय. सुयशला उजवे वळण घेताना पाहून ती बोलली, मी बरोबर वळण घेतले आहे. आज आपण आपल्या घरी जात आहोत, तो हळूच म्हणाला. राघवेंद्र आता बरे झाले होते. डॉक्टरांकडे तपासणी करून घेतल्यानंतर तो घरी जात होता. मीना आणि मुलांसोबत प्रीती मागच्या सीटवर होती आणि राघवेंद्र त्याच्यासोबत पुढच्या सीटवर होता. त्याने पटकन घरासमोर गाडी थांबवली. ती संकोचली होती. आत पाऊल टाकले जात नव्हते. सुयश प्रीतीसोबत प्रियमला आपल्या कडेवर घेऊन होता. मीना राघवेंद्रांच्या बरोबर होती. चल प्रीती, तू का थांबलीस? तिला उभे असलेले पाहून तो म्हणाला. मी कशी जाऊ शकते? का, काय झालं? सुयश, आपला घटस्फोट झाला आणि आता मी अशी. चल, काही होणार नाही. ती शांतपणे पुढे सरकली. आतमध्ये तर सगळेजण तिचीच वाट पाहत आहेत असे वाटत होते. नमिता आणि विक्रम सोडून सगळे तिथे होते. आजीच्या पायाला स्पर्श करताच तिने त्यांना मिठी मारली. त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात अश्रू आणि आपुलकी होती. शिवप्रतापही होते. सगळ्यांना भेटल्यावर सर्वजण हॉलमधल्या सोप्यावर बसून चहा घेत होते. पण भाई, मीनाताई मम्मीशी काय बोलत होती हे तुला कसं कळलं? देव मौन तोडत बोलला. ताई काहीतरी लपवत आहे हे मला माहीत असल्याने मी क्षणभरही त्यांच्यापासून नजर हटवली नाही आणि मी ताईच्या बॅगेत एक डिव्हाइस ठेवले होते जे माझ्या ब्लूटूथला जोडलेले होते आणि ते काय बोलत होते ते मी ऐकू शकलो. तो आरामात म्हणाला. याचा अर्थ तुला सर्व काही आधीच माहीत होते का? शिवप्रताप यांच्यासह सर्वांनाच धक्का बसला. नाही बाबा, मला सगळं माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच माहीत होतं की प्रीती ही असं करणारी मुलगी नव्हती. मी तिला लहानपणापासून ओळखत होतो. त्यामुळे असं काही घडलं असेल तर त्यामागे काहीतरी मोठं कारण असेल. ट्रेनिंगनंतर मी प्रीतीला खूप शोधले, पण ती मला भेटली नाही. पण मग जेव्हा भेटली तेव्हा मी तिला तोडण्यासाठी प्रत्येक पद्धतीचा प्रयत्न केला, पण तिने तिचे ओठ बंदच ठेवले. मग एकदा घरी गेल्यावर काका आणि ताई दिसले. काकांना काही माहीत नव्हते, पण मीनाताईंच्या चेहऱ्यावर दुःख, असहाय्यता आणि बेचैनी अगदी स्पष्ट दिसत होती. पण ती सुद्धा इतक्या सहजासहजी काही सांगणार नाही हे मला माहीत होतं. प्रीती आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. सुयश तिच्याकडे बघत हसला. मग मी शेवटची युक्ती खेळली की प्रीतीने स्वतः कारण सांगावे आणि लग्नपत्रिका घेऊन पोचलो. मी रोनिताला सांगितले होते की मी लग्न करणार नाही. हे फक्त एक नाटक आहे जे काही मोठ्या कारणासाठी करायचे आहे आणि तिलाही समजले होते. तिला माहीत होती की ती आणि मी कधीच एक होऊ शकत नाही, पण तिने मला साथ दिली. पण इथेही प्रीतीने ते सहन केले आणि जेव्हा प्रियमने मला पप्पा म्हटले तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. ना प्रियमने त्याच्या वडिलांना पाहिलं, ना इतर कोणी. अजून कोणी आहे की ही फक्त अफवा आहे? आणि बाहेर येता येता मी परत आत जाऊ लागलो आणि मला ताई आणि प्रीतीचे बोलणे ऐकून प्रीती निर्दोष असल्याची खात्री पटली. पण नंतर मी हे नाटक चालू ठेवले आणि ताई इथे आल्यानंतर जे घडले ते सर्वांसमोर आहे. त्याने सर्वांना सांगितले. प्रीतीचे डोळे भरून आले. ती झपाट्याने डोळे मिचकावत अश्रू बाहेर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती. आता कळत होते तो असा का वागत होता. पण बाई, मम्मी खूप शातीर आहे. तिने आणि विक्रम काकांनी त्यांचे बोलणे मागे घेतले तर? देविकाने विचारले. पुरावे पोलिसांकडे आहेत. लग्नाच्या मेजवानीत मी स्वतः छुपे कॅमेरे लावले होते. प्रत्येक शब्द, प्रत्येक बयान तिथे रेकॉर्ड केले आहे. तो म्हणाला. जर तुला प्रीतीच्या पत्रावर आणि तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास नव्हता तर घटस्फोट का घेतलास? शिवप्रताप यांनी विचारले. सुयश उठला आणि त्यांच्या खोलीकडे निघाला. काही वेळाने तो परत आला. तेव्हा त्याने हातात धरलेले पेपर टेबलावर ठेवले. शिवप्रतापने ते उचलले.
तेव्हा त्याच्यावर फक्त प्रीतीचीच सही होती. सुयशने त्यावर कधीच सही केली नव्हती आणि प्रीतीच्या मनावरचे ओझे आज दूर झाले होते. तुम्ही आमचे पप्पा आहात ना? नूरने त्याच्या गळ्यात हात टाकला होता. हो बेटा, मी तुम्हा दोघांचा पप्पा आहे आणि तुम्ही माझी लाडकी बाळ. नूर आणि प्रियमला आपल्या मिठीत घेत सुयशने प्रेमाने हे सांगितले. नमिता आणि विक्रम पोलिसांच्या ताब्यात होते. रोनिताला जेव्हा हे समजले तिच्या वडिलांनी असे केले याचे तिला खूप वाईट वाटले आणि देव आणि देविकाच्याही अशाच भावना होत्या. रात्री उशिरापर्यंत सर्वजण एकत्र बसले होते. नमिता आणि विक्रम यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती आणि असे असले तरी मुलांच्या नजरेत पडणे ही सर्वात मोठी शिक्षा होती. देविका पतीसोबत गेली होती. देव आणि शिवप्रतापही परत आले होते आणि त्यांच्यासोबत रोनिताही गेली होती. मम्मा, आज आम्हाला आजीसोबत झोपायचे प्लीज, नूर प्रीतीला म्हणाली. नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघे इथे माझ्या आणि पप्पासोबत झोपाल, प्रीती पटकन म्हणाली. पप्पा प्लीज, आम्हाला आजी खूप छान गोष्टी सांगतात. आम्ही जाऊ पप्पा? नूर प्रियमचा हात धरत म्हणाली. ती त्याच्याकडे इतक्या आशेने आणि निरागसतेने पाहत होती की आपोआपच त्याची मान होकारार्थी हल्ली. नूर खूप गोड मुलगी होती. किती दुर्दैवी होते ते लोक ज्यांनी तिला फक्त मुलगी आहे म्हणून सोडून दिले होते. ठीक आहे जा, पण त्यांना जास्त त्रास देऊ नका. ठीक आहे, तो तिचे नाक ओढत हसत म्हणाला. प्रीतीने असहाय्यपणे त्यांना जाताना पाहिलं. नूर आणि प्रियम यांच्यासमोर तो कोणत्याही जुन्या गोष्टींबद्दल बोलला नव्हता, पण आज तिची ढाल नव्हती. पहिल्यांदाच दोघेही खोलीत एकटेच बसले होते. तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून यशकडे पाहिलं. तो काही फाईल्समध्ये व्यस्त होता. आजही तो तितका स्मार्ट आणि हँडसम होता. कपाळावर पडलेले केस, गोरा चेहरा, काळेभोर डोळे, गुलाबी ओठ व परिपूर्ण शरीरयष्टी. व्यक्तिमत्व अप्रतिम होते. तिच्या हृदयात गुदगुदी होत होती. प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करून ती त्याच्याकडे पाहत होती. माझ्यात काही बदल झाला नाही ना जानेमन? त्याने तिच्याकडे न बघता हळू हसत विचारले. प्रीतीचा चेहरा लाल झाला. त्याला असे बघायची काय गरज होती? सुयशची नजर तिच्यावर खिळली होती. साधी जॉर्जेट प्रिंटेड व्हायलेट रंगाची साडी. तिची स्लिम फिगर पण खूप छान दिसत होती. गव्हाळ झालेला चेहरा लाजेने लाल झाला होता. खोल काळ्या डोळ्यांवर जाड पापण्या झुकल्या होत्या. सुयशने पुन्हा फाईलवर नजर वळवली. तेव्हा ती थोडी निवांत होऊन बसली. त्याने फाईल वाचत हात पुढे करून पलंगाच्या गादी घालून एक सिगारेट काढली. प्रीतीने मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि जेव्हा त्याने सिगारेट ओठांना लावली तेव्हा आश्चर्याने तिचे डोळे विस्पारले. हे काय करत आहे तू? तू स्मोकिंग कधीपासून सुरू केले? तुला माहीत आहे ना स्मोकिंग किती धोकादायक आहे? ती पटकन त्याच्या जवळ आली आणि त्याच्या ओठातून सिगारेट काढली. पुढच्या क्षणी सिगारेटचं अख्खं पाकिट तिच्या हातात होतं. सुयश आश्चर्याने तिच्याकडे बघत होता आणि मग त्याच्या ओठांवर हसू उमटले. तिने ते पॅकेट घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकले. तू सिगारेट का ओढतो आणि असा छंद कधीपासून जोपासला? ती त्याच्यासमोर उभी होती. तू गेल्यापासून ही जवळ आली आहे. तो शांतपणे म्हणाला. अरे, मग तो माझा पर्याय आहे का? तिचा स्वर संतापाने भरला होता. तुझा पर्याय कोणीही असू शकत नाही जान. त्याने तिचा हात धरून तिला समोर बसवले. मला नादी लावण्याचा प्रयत्न करू नकोस. आजच्या नंतर तू कधीही सिगारेटला हात लावणार नाहीस अशी शपथ घे. ती त्याचा हात धरून डोक्यावर ठेवत म्हणाली. कधी स्पर्श करणार नाही, बस खुश? तो तिच्या डोळ्यात बघत हसत म्हणाला. ती निवांत होऊन तिच्या बाजूला जाऊन बसली. आता सुयशने फाईल बंद करून बाजूच्या टेबलवर ठेवली आणि तिला नीट निरखून बघू लागला. आता ती नॉर्मल बेडला टेकून बसली होती. डोळे मिटले होते. गालावर केसांची एक लट येत होती. तो तिच्या जवळ आला आणि हाताने तिची लट मागे ढकलली. प्रीतीने आश्चर्याने डोळे उघडले आणि त्याला इतके जवळ बसलेले पाहून ती संकोचली. आत्ताच तर तू खूप किलबिलाट करत होतीस, मग हा संकोच कशाला? त्याने तिचा हात हातात घेतला. नाही, मला वाटलं तू आता काम करत आहेस म्हणून मला धक्का बसला. तिने नजर चोरली होती. त्याचा स्पर्श अंगभर एक विचित्र खळबळ पसरवत होता. तूच माझं काम आहेस, माझं आयुष्य आहेस प्रीती. तुझ्यापासून दूर असताना मी जगणं विसरलो होतो, हसायला विसरलो होतो. आता तू माझ्यासोबत आहे, सगळा आनंद परत आलाय. तू माझ्यावर रागावली नाहीस ना प्रीती? सुयशने तिला मिठीत घेतले. मी तुझ्यावर कधीच रागावू शकत नाही सुयश. तिने नजर वर केली आणि तिचे डोळे यशच्या डोळ्यांना मिळाले. मला माफ कर प्रीती, मी तुला काय काय बोललो नाही. मला फक्त तुझ्या तोंडून सगळं ऐकायचं होतं, पण तू काहीच बोलली नाहीस. मला माफ कर. मी माझ्या जानला इतकं वाईट बोललो. तो खेद आणि दुःखाने हे बोलत होता की प्रीतीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. बास सुयश, तुला काही बोलायची गरज नाही.
मला माहीत आहे तू माझ्याबद्दल असा कधीच तुझ्या मनातून विचार करू शकत नाहीस. तसं असतं तर तू त्या रात्री मला त्या 2 जनावरांपासून वाचवलं नसतं. तू आला नसतास तर कदाचित मी त्या लोकांनी मला ती रडवेली झाली आणि दुसरीकडे वळी. तू खरंच मॅच्युअर झाली आहेस. तुला माहीत आहे तू मोठी असल्याची खुशारकी मारायचीस तेव्हा मी खूप हसायचो. तेव्हा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो. पण आता तो थांबला आणि प्रीतीने त्याच्याकडे निस्तेज चेहऱ्याने पाहिले. आता मला तुझा अभिमान वाटतो. तिच्या डोळ्यात बघत त्याने आपले वाक्य पूर्ण केले. ती त्याच्या डोळ्यात एक कोडे बनत होती. माझ्याकडे असं पाहू नकोस प्लीज. त्याच्या नजरेच्या उष्णतेमुळे तिचा चेहरा गरम होऊ लागला होता. त्याने ओठ दाबला आणि हसला. तू का हसतोस? माझी चेष्टा करतोस ना? तिने तोंड वाकडे केले. हो. काय हो? मी गंमत करतोय. तू इतकी मोठी झाली आहेस, 2-2 मुलांची आई आहेस, तरीही तू खूप लाजत आहेस. खरं सांगू तुला चिडवायला खूप मज्जा येते. तुला त्रास द्यायला. जेव्हा तू लाजेने लाल टोमॅटोसारखा चेहरा करतेस. तो बोलत होता तेव्हा प्रीतीने त्याच्या खांद्यावर धक्का मारला. काय करतेस तू? त्याने एक खोटा उसासा टाकला. तुला माझी छेड करण्यात आणि त्रास देण्यात मजा येते ना? आता मी तुला दाखवते. ती बोलत राहिली आणि त्याला उशीने मारत होती. अरे प्रीती, माय लव, ऐक प्लीज. तो तिला थांबवत म्हणाला. या सगळ्यात तो तिच्यासोबत बेडवर पडला. प्रीती खाली होती आणि तो तिच्यावर. मध्येच एक उशी होती. तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तो थोडा वर झाला आणि मधून उशी काढली. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि खोडकर हसला आणि सर्व तक्रारी शंका कुठेतरी वाहून गेला. सुयशने प्रीतीच्या डोळ्यात सगळं वाचलं होतं आणि प्रीतीने सुयशच्या डोळ्यात सगळं वाचलं होतं. ज्या काही अडचणी होत्या, वेदना, अस्वस्थता, असहाय्यता, बेचैनी, आज सर्व काही नाहीसे झाले होते. आता जर काही उरले होते तर ते फक्त प्रेम आणि विश्वास होता, जो कायम टिकवायचा होता. सुयशने तिच्या मऊ ओठांना त्याच्या ओठांनी हळूवार स्पर्श केला. तिचा रोम रोम जसा त्याच्या प्रेमाच्या सुगंधाने भरला होता. ही इच्छा, हे प्रेम सर्व वयोगटांना लाजवणारे होते. तिने बेकरारीने आपले होठ सुयशच्या ओठांशी मिळवले. सुयशचे हात तिच्या अंगावर फिरू लागले होते आणि ती त्याच्या मिठीत विरघळत होती. खूप वर्षांचा विरह या मिलनाने पुसट केला होता. आज सर्व अंतर कमी होऊन प्रेमाचा सुगंध आत्म्यापर्यंत पोचला होता. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.